जर अजून पैसे जिंकण्याची संधी पाहिजे असेल तर आपल्याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज आपण 500ची नोट ठेवून आलेलो आहेत. तर ज्याला कोणाला भेटेल, जो लकी पर्सन असेल तर त्यांनी एकदा आपली येऊन भेट घ्यावी, कारण की त्याला आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे नोट भेटल्यावर तुला कसं वाटतंय काय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर अंग वगैरे सगळं झालं आहे, जेवण नाही केलं, आणखी जेवण करायचं 5-10 मिनटात होईल. आता दादा चालला आहे आमचा, तो त्याच्यामुळे बाहेर ब्लॉग काढतो आहे. तो जाताना दाखवेन तुम्हाला आता, कारण की त्याला नाही आवडत मी ब्लॉग काढलेला. तर गाईज दादा चालला आहे आता पुण्याला. अक्षय पाणी सुटते आता, पाणी येईन आता. पाणी आले मम्मी, पाणी आलं बघ. आलं का? तुला काय आपण आता जेवाय बसलोय. आपण मी चाललोय हा, तुम्ही दिसतात मोबाईल वर. हा ना, हा हा. कुठे चाललोय आता आपण? कुठे चाललोय? राहणार ना. तर काहीच राहणार जस्ट आलोय आता. आप्पा आमचे कसे चालतात, रान बघायसाठी आलं. आप्पा लय वर्ष म्हणजे लय दिवस झालं पुण्यालाच येत असतात ना. आप्पा पहिले आप्पाच करायचं आमचं सगळं. काय म्हणतात? पाया पडून देवाच्या, देवाच पाया पडतात का? रानात आल्या बरं वाटतंय तुम्हाला? भाजीला करा कसं कर म्हणते बघ. तिच्या वाडी कधी कधी आपलीच आहे. आपलीच आहे का? हा, हरभरा आपलाच आहे. हा, काकाच आहे. काकाच आहे ती. आपलंच आहे नी. हा, छान आहे, छान आहे, छान आहे. राहत आलं की माणसाचं किती काय असणे, माणसाचं राहत आलं की माणसाला शांतती वाटते. काय म्हणणे? घरी नाही एवढं वाटत. आप्पा पाया पडायला चालल्यात. देव इथून दिसत नाही ना, तिकडून दिसतो, त्याच्यामुळे तिकडे गेल्यात पाया पडायला. तेव्हा पाया पडतात. लय दिवसांनी रानात आल्यात. काय म्हणलात? भारी आहे का? रोज आपलं रोजच म्हणतोय, आठवड्याला मी पाणी देतो येऊन. हाय थोडा आहे आपला, पण चांगला आहे. लसूण आहे, मिरची आहे. हा, थोडं थोडं लावलंय ते. नाही चांगलं आहे, लय भारी. तर काय बघू शकतात आमच्या पेरू झाडाला एक पण पेरू राहिला नाही. बळच 1-2 सापडले, 1-2च सापडलेत. खिशात ठेवला एक पण राहिले नाही, सगळे संपले. आता पेरूचा सीझन संपलाय आता. हा, आपला चक्कूचा सीझन चालू झालाय. सो आमच्याकडे चक्कूचं झाड खूप मोठं आहे, तुम्ही बघू शकता. आता चक्कू हा आलाय की काय चेष्टा करतात तोय. 1, 2, 3 इथं आल्यात. हा, आता चक्कू खाताना दाखवतो तुम्हाला. नाही राव, पण मी पुण्याला जाईन एखाद बारचीला, सो त्याच्यामुळं नाही दाखवू शकत. पेरू खातानाच बघा तुम्ही मला. झालं का हो आप्पा? आप्पा आलं. चला चलायचे का? चला चला, चलत ना. चला मग आता पेरू सापड एक. टिकलाय का? पिकलाय घे काय? हा, म्हणून टिकलाय एकच सापड वय. हाय काय अजून एक आहे? असं वय. हे काय? हा, आहे का? मग मस्त मोठा पेरू येईल का? त्या पलीकडल्या ह्याच्या काढल्यात. पलीकडची मोठ्याची. हा, कसं वाटलं रान? रान भारी आहे. रानाला काय मग ह्या वेळेस तुरीचं काय? तुरीचं जरा पावसामुळे गेले ना. फसवलं ना? हा, तुरीन फसवलं ह्या वेळेस. हा, पावसाने यावेळेस. कारण या ठिकाणची इकडे हे काय लावण्यातल्या तुरीचं फारच उकळून गेले, काही त्याला आलंच नाही. हा हा, त्या अख्ख्या जाळ्यात. हा, तिकडे काही नाही आलं. लावण्यात पाणी लागलं ना, हा, त्याच्यामुळे ती काही नाही. बाकीचं हाय बरं आहे. ज्वारी चांगली. हा गहू तर लय भारी. काय गहू हा. जास्त करायला पाहिजे होता. हा, नाही केला. हा, कोण आहे? ते पाण्यावर आवलं म्हणे जास्त करायचं आहे म्हणा. परत पाणी आहे का आपल्याकडे? हा, पाण्याचं अवघड आहे. कधी आहे तर पाऊस असल्यामुळं आहे पाणी. पावसाळ्यात मग फार वरून जाते येर.
हा पण आता मी पुण्याला जाणार, कोण आहे इथं हा, बघायला? तेवढं आहे. इथं बघणार कोण आहे? हं? हं? बरं शेतीत कसं आहे, माणूस सारखा माणूस लागतो, तेव्हा ती शेती आहे. नाही तर कवा तरी यायचं आणि कवा तरी म्हणलं ती शेती म्हणा होत असते. तुम्ही होता तेव्हा करायचा. हे मीला काय आहे, झाडांना काय पाणी दिवस मग टायमाला झाडाला पाणी घालायचं. द्वारी उभा शनभरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, आसुनी संसारी जी वेगळी द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. काय करायचं बरोबर आहे का? चुकलं असलं ते काही आपण देवा तिथे गेले 5-10 मिनिटं खोनं बसवावं लागतं. देवाच्या द्वारी शेणभरी उभा कवायला नाही तर चलायचं चला. हां, राणा जरी आला तरी एक 5-10 मिनिटं अर्धा तास शांती समाधान नाही तर काय पाखरावणी पाखरं तरी बुडून जाते तर माणसं घेऊन येऊन चालते. असं काय चुकलं काय? नाही मग चला आता चालायचं. हा मग काय 5-10 मिनिटं बसलं. चला. देवाची द्वारी शनभरी पाय पडतात. ही काय काय? शेतकऱ्याचं कसं असतं, साधली तर शिकार आहे नाही तर भिकार आहे. काय म्हणणे, हा, साधलं तर कुठलं बी, नाही तर काय. चालू वर्षी पाऊस लय झाला त्याच्यामुळं लय नुकसान झाली ना. नाही तर काही किती जास्त आहे. मग काय तर काय आता घरी निघालोय. आप्पांनी बघितलं सगळं आणि येडा मारून सगळीकडे. आता चाललोय घरी. घरी चाललोय म्हणून सांगतोय त्यांना. तर काय आपण एक चॅलेंज घेऊन आलेलो आहेत. तर ही मराठी शाळा आहे आणि तिच्या अपोजिट साईडलाच म्हणजे मागच्या साईडला हे पाईप पडलेले आहेत खूप सारे. तर त्याच्यात आपण एक 500ची नोट ठेवणार आहे दगडाच्या खाली. तर ती ज्याला सापडन, आपला व्हिडिओ बघून जो येईन आणि जो पहिल्यांदा सापडन तो नोट, ती नोट त्याची होऊन जाईल. तर आपण आता ह्या पाईपांमध्ये कोणत्या तरी पाईपात आपण 500ची नोट ठेवणार आहे. ते ठेवलेलं तुम्हाला दाखवणार आहे पण. आणि जो व्हिडिओ बघून येईन त्याला ती कळण कुठं ठेवली काय. तर आता आपण ठेवूच चला. तर गाईज ही बघू शकतात 500ची नोट खरी आहे. हे बघा तुम्हाला खोटे वाटन. तर हे आता ह्या दगडाच्या खाली ठेवणार आहे कोणत्या पण पाईपात. तर ज्याला कुणाला सापडन ती त्यांनी घेऊन जावा. चलो भी रखते हैं 500 की नोट. तर गाईज बघू शकतात आपण इथं 500ची नोट ठेवतोय आता. पाईप आहे तर आता ज्याला कळन तो पाईप त्यांनी घेऊन जावा. आपण ठेवल्या आणि खरं ठेवल्या, नॉट अ जोक. तर गाईज आपण आणि मोकळे असे 2-4 जागेवर दगड ठेवलेत असे बघू शकतात. आता एकात कोणत्या तरी ठेवल्या तर तुमचं तुम्ही हुडका आणि जिंकण्याची संधी मिळवा. चला वरती जाऊन वरती हो खाली. तर गाईज आपण 500ची नोट ठेवून आलेलो आहेत. तर ज्याला कुणाला भेटन, जो लकी पर्सन असेल तर त्यांनी एकदा आपली येऊन भेट घ्यावी. कारण की त्याला आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे नोट भेटल्यावर तुला कसं वाटतंय काय. तर गाईज जस्ट एवढ्यात घरी आलोय. देते आमची कशी टोपी घालून बसली. हां धर ना. अरे तो कशी करते. अरे भिकारी भिक नको मागू असं. खाऊ वाटले तर खा, नाहीत नको खाऊ. वय नाही बघ आप्पा कसे बसल्यात. हा खा, छान आहे. जेवण करत बसल्यात हे आमचा आप्पा. लावतो का बसलाय असं, का बसलाय म्हणून गाड लागते. मग जर्किंग घालायची, स्वेटर घाला ना. स्वेटर घातला तरी गाड लागते. तर काय झोपण्यासाठी वरती आलोय. जेवण वगैरे सगळं झालंय. आणि ती जी 500ची नोट आपण ठेवली ती आता कुणाला भेटते आय डोंट नो. कारण की काहीच आयडिया नाही आहे. आता तो उद्या पर्सन भेटेन आपल्याला कोणाला भेटली काय. आता म्हणजे नाही का आपण काहीतरी जाणार नाही व्हिडिओ काढायला कोण बघत आहे काय. कारण की कोण कधी बघून काय सांगू शकत नाही सकाळी. कारण की आपल्याला खूप जास्त काम वगैरे राहतात. कारण की मी उठतोच उशिरा त्याच्यामुळे बाकी काय नाही.
आणि आता झोपायचा टाईम झाला आता झोपतो सो. तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करून घ्या. आणि हां, जर अजून पैसे जिंकण्याची संधी पाहिजे असेल तर आपल्याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.